नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। कर्जमाफीची तारीख आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा पाऊल इथे शेतकऱ्यांसाठी उचललेला आहे। कारण की अनेक दिवस झाले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे असून कोर्टाकडून तो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे जसे की प्रकाशित करण्यात आलेला आहे। या जसं की लावलेल्या निकषामध्ये किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, कोणते शेतकरी यासाठी पात्र करण्यात आहे आणि कोणते विशेष म्हणजे शेतकऱ्यांची किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली जाईल, थकीत शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार आहे, किती त्यांचं कर्ज माफ होणार आहे, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल, याबद्दल संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मित्रांनो। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा, थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जे काही इथं जसं की जाहीरनामा राज्य सरकारने निवडणुकीच्या पुढे प्रकाशित केला होता, तो जाहीरनामा शेतकऱ्यांनी कोर्टाच्या समोर ठेवला। सरकारकडून वेगवेगळी जसे की मिळालेली आश्वासने, कर्जमाफीची वचने आणि वारंवार केलेले फसवणूक यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला जाहीरनामा थेट कोर्टाच्या समोर ठेवला आहे। शेतकऱ्यांनी कोर्टाला सांगितलं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही, पण आमच्या हक्कासाठी जसं की दिशाभूल करणाऱ्या आश्वासनाच्या विरोधामध्ये आम्ही जसं की व्यवस्थाचा आधार घेत आहोत, असं कोर्टाला त्यांनी सांगितलं। हा मुद्दा जसं की केवळ निवडणुकीच्या पुरता मर्यादित नसून तर भविष्यामध्ये कोणताही फट जसं की पक्ष खोटी आश्वासने देण्यासाठी आणि देण्यापूर्वी 10 वेळा विचार केला, जसे की 2025च्या मार्च महिन्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि जसं की अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्याची आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले घेतलेले पीक कर्ज 31 मार्चच्या अगोदर कर्ज परतफेड करावं असं आवाहन त्यांनी केलं होतं। पण जसं की मुख्य कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपूर अशी नाराजगी पसरली होती। गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये भरपूर अशी सरकारबद्दल जसं की त्रासदायक भावना वाढत आहे। त्याचप्रमाणे कर्जमाफी, वीज दर, जसे की हमी भाव, पीक विमा यासारख्या प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेली आश्वासने जसे की फसवी ठरत असल्याचे आरोप शेतकऱ्यांकडून सरकारवर केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं भाग पडलं असलं, त्यामुळे जसे की नियमाप्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडावा आता भाग पडलेला आहे। कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जमाफीसाठी कोणती तारीख देण्यात आलेली आहे, तर बघा, 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे जसं की 51.68% शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं। म्हणजेच जसं की 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि जसं की प्रत्यक्ष केवळ 43 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ देण्यात आलेला होता आणि 43 लाख शेतकऱ्यांना खात्यावर 18 जसं की हजार कोटी रुपये जमा करण्यात आलेले होते। या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले होते। हे अपात्र असल्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने लावलेल्या जसे की 16 अटी, ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। याचबरोबर भाजपाचे जे जवळपास जसं की 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी जसं की योजनेतील निधीचा गैरवापर केल्याचा आरोप हा त्यांच्यावर लावलेला होता आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। शेतकऱ्यांनी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये हा जसं की प्रामाणिकपणा हा होता, पण त्याचबरोबर जसे की उघडझाप इथे झालेली होती। शेतकऱ्यांच्या हक्काचा पैशाचा जसं की गैरवापर झालेला आहे आणि धक्कादायक म्हणजेच जसं की प्रकरणामध्ये भाजपाचे जवळपास 53 नेत्यावर जसं की फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्याचबरोबर जसं की कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र नव्हते त्यांना बनावट कागदपत्रावर कर्ज माफ करण्याचा या ठिकाणी जसं की उघडकीस आलेला होता। काही जसं की प्रमाणामध्ये मृत शेतकऱ्यांच्या नावावर सुद्धा कर्जमाफी मिळवायचं असं आढळून आलं होतं। त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासने व झालेली 2017ची जी काही कर्जमाफी आहे, अशा काही गोष्टींचा कोर्टांवर विचार करून कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणामध्ये नियम या ठिकाणी आता लावलेला आहे, ज्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करण्यात येतील। अशा प्रकारचा जसं की पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांच्या कोर्टाकडून देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या जसं की न्यायासाठी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिवसादायक आणि इथं दिलासादायक बातमी मिळाली आहे। न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेतील जसे की त्रुटीवर विचार करत 2025 साठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठेवायचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत। शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे जे काही सर्व उघड आहे ते
शेतकरी कोर्टामध्ये जसं की गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलं आहे, जसं की शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल एक उत्तर दिलं आहे. बघा, राज्य सरकारकडून काय सांगण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. परंतु आता कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांकडे काही महत्त्वाची अशी कागदपत्रे आवश्यक असणार आहे. त्याबद्दल जसं की आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांवर जसं की असलेल्या कर्जाचा बोध रोज कमी जसं की करण्यासाठी सरकार आता राज्याकडे कर्जमाफी करणार आहे. त्याचबरोबर जसं की राज्यातील बहुतांश लोकांना उदरनिर्वाह हा शेती जसे की अवलंबून असतो, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करत आहेत. कर्जमाफीसाठी आता कोणते शेतकरी पात्र असणार आहे? जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात इथे येणार आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्न कोणतेही साधन नाहीत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही केली जाणार आहे. कारण जे असे शेतकरी असणार आहे आपल्या देशाच्या जसं की अर्थव्यवस्था हाताभरावर जसं की लावू शकतील अशा, परंतु 2025च्या कर्जमाफीच्या अटी व शर्तीमुळे तुम्हाला जर बघायचं जसं की म्हटलं तर 5 ते 6 गोष्टी तुम्हाला जाणून घेणे आवश्यक असणार आहे. जसं की जेणेकरून जे काही तुम्ही पूर्ण केलेलं जर कर्जमाफीचा डायरेक्ट फायदा तुम्हाला घेता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, लक्षपूर्वक पहा. ज्या शेतकऱ्यांनी कोणतीही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान कार्डच्या अंतर्गत शेतकरी कर्ज घेतलेलं असेल आणि त्याची जसं की कर्जाची परतफेड जसं की वेळेमध्ये पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही कर्ज आहे आता थकीत पडलेलं आहे. जे कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही, ज्यामुळे जर काही जसं की कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याचबरोबर कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार? जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत ज्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे. कारण असे शेतकरी जे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा हातभार लावू शकतो, त्यामुळे सरकारची अतिशय मोठा निर्णय हा घेतलेला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता जसे की निकष, अटी, शर्ती या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे. या अंतर्गत केवळ तेच शेतकरी लाभ घेऊ शकतील मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, जसं की बँकेकडून शेतकऱ्यांची जसे की माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते. सरकार ही माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत जातं. ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन जसं की शेतकऱ्यांच्या थेट बँके खात्यात म्हणजेच DBTद्वारे कर्जमाफीची रक्कम वर्ग करीत किंवा कर्जमाफीची थेट माफ करत. जसं की उदरनिर्वाह 2019ची महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, यात काही पात्र शेतकऱ्यांना जसं की अर्ज न करता थेट कर्जमाफी देण्यात आली होती. कारण की बघा बँकेकडून आणि जसं की महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध न होता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे जसे की किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलेलं होतं. तुम्ही जर जसं की माहिती सरकारकडे चुकीची जसं की तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर शेतकऱ्यांसाठी इथं काही आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील. यामध्ये जसं की शेतकरी नोंदणी क्रमांक, जसं की कर्जाची संबंधित कागदपत्रे, बँक खात्याची जसं की तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्र आणि मूळ कर्ज प्रमाणाचं यांचा समावेश असतो. ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे. कारण बघा जेव्हा सरकार कर्जमाफी करते तेव्हा ती कागदपत्रे शेतकऱ्यांकडे राहत नाही. त्यामुळे ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांची ही कागदपत्रे काढल्या नसल्यामुळे भरपूर टाईम त्या ठिकाणी जात असतो. जसं की मित्रांनो त्यांना कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाईम दिलेला असतो, तर त्या टाईममध्ये त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे नसल्यामुळे ते जसं की अर्ज करू शकत नाही आणि त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतो. त्यामुळे जे ही सांगण्यात आलेलं आहे जसं की डॉक्युमेंट तुमच्याकडे असले तर काही काळजी करण्याची गरज या ठिकाणी तुम्हाला असणार नाही. परंतु जर यापैकी कोणती कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर हे कागदपत्रे काढून घ्या. कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकतो. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जसं की हालचाली या सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि खास म्हणजेच कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. जसं की 10 जून 2025 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य सरकारने अखेर कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता काही जसं की आठवड्यापासून शेतकरी संघटनाकडून
कर्जमाफीसाठी दबाव वाढत असताना आता सरकारने स्पष्ट संकेत दिलेला आहे. येत्या 10 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कर्जमाफी करणार, कोणते शेतकरी पात्र असणार आहे, अशा प्रकारची माहिती राज्य सरकार देत आहे. सरकारच्या या जसं की घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा असला तरीही अजूनही जसं की प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीवर जसं की प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. शेतकरी जसं की मित्रांनो बघा, शेतकरी संघटनाने सांगितले की त्यांनी 10 जूनपर्यंत वाट पाहायची आहे. त्यानंतर जर ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. कर्जमाफीबद्दल काही नवीन अपडेट येईल तर ती अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर अशा प्रकारे कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणींना, तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.